मित्रांनो, या आमच्या वारे बीचवरती वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते. काही लोक एंड फिशिंग करतात, काही शेंडी फिशिंग. आता ही एक ही वेगळी पद्धत आहे मासे पकडायची. हे बघा, म्हणजे जाळं नेऊन आपण सोडायचं, एक जाळाचं एक टोक समुद्रात सोडायचं आणि त्याला तिथे दगड बांधलेला असतो. तो दगड आपोआप पुढे 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 जात खोल समुद्रात जातो आणि एका टोकाला एक रशी बांधलेली असते, दोरी बांधलेली असते. ती दोरी धरून ठेवायची, ती दोरी धरून वरती ठेवायची आणि थोडा ते जाळं खूप बाहेर गेल्यानंतर ते हे बघा आता कसं ओढून आणतात आहे. ते गोळा करायचं जाळं आणि जाळं गोळा करून वरती घेऊन यायचं. त्यात मासे अडकलेले असतात. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आता जाळं वरती घेऊन येतात आहे. ते गोळा करतात आहे आधी जाळं, नंतर ती वरती घेऊन येतील जाळं. बाजूला पण दुसरे लोक त्यांनी पण टाकलं आहे. ते थोड्या वेळानंतर ओढतील. आता हे जाळं वरती घेऊन येतात आहे. बघूया त्यांच्या जाळ्यामध्ये मासे अडकले आहेत का. काय शेळा आहे. हां, एवढं त्याचं नाही भेटले काय. लहान नाही. द्यायचं आहे का. काल कोयलं नाही म्हणून टाकायला कोयल्याला काय नव्हता. काल कोयलं किलोवर घातलेली, संध्याकाळी काय नाही. नाही संध्याकाळी ठेवलेली आम्ही. ती आता गिराईक होती ती कशी त्यांना होती ती दिली. आता सकाळी काय नाही माझं. काल बोर लागला नाही. हा, संध्याकाळी पाऊस पडला, जाम पाऊस. संध्याकाळी बोर नाही लागला. लागला पण त्या साईडला लागला. त्यांना पण एक जावलं. हां, त्याचं जाळं काही एवढं बाहेर जात नाही.